पुढची बातमी पाहतोय परांजपेंच्या एनसीपीच्या सर्व पदांचा राजीनामा देण्यात आलाय। मोठी बातमी, आनंद परांजपेंनी सगळ्याच पदांचा राजीनामा दिलेला आहे। आनंद परांजपे यांनी सगळ्याच पदांचा राजीनामा दिल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे। आपण पक्षाचं हे पण पाहू शकतो, परांजपेंनी एनसीपीच्या सगळ्याच पदांचा राजीनामा दिल्याचं हे पत्र सध्या साम टीव्हीच्या माध्यमातून हे तुम्ही पाहताय। परांजपेंनी राष्ट्रवादीच्या सगळ्याच पदांचा राजीनामा दिल्याचं सध्या वृत्त समोर येत आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विकास काटे। विकास, दिवसांपासून नाराज होते। अजित पवार यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं आनंद परांजपे यांना कुठल्या प्रकारचं पक्षातून किंमत आलं होतं। मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती। या नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आनंद परांजपे यांच्या नावाचा विचार केला जाणार होता, परंतु त्यांच्या नावाचा विचार न केल्यामुळं आनंद परांजपे आधीपासून नाराज असताना अशा प्रकारचं पत्र त्यांनी आज सुनेत्र पवार यांच्याकडे दिलेलं आहे। त्याच्यानंतर आनंद परांजपे प्रतिक्रिया देण्यात देखील समोर आलेले नाहीत। ठाणे शहराच्या बाहेर असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही, परंतु पक्षामध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललेलं समोर आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर विकास, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। आणखी एक प्रश्न, सध्या त्यांची नाराजी त्यांनी माध्यमांसमोर किंवा इतर कुठेही बोलून दाखवली का? आपण पाहू शकतो, आमदारकी न मिळाल्यामुळे परांजपेंनी राजीनामा दिल्याचं सध्या समजतंय। कारण सध्या तरी हेच समोर येत आहे, आमदारकी मिळाली नाही म्हणून आनंद परांजपे यांनी आपल्या सगळ्याच पदांचा राजीनामा दिलेला आहे। राष्ट्रवादीच्या सगळ्याच पदांचा त्यांनी राजीनामा दिल्याचं सध्या समजतंय। आनंद परांजपेंनी आपल्या सगळ्याच पदांचा राजीनामा दिला, कारण सध्या तरी हे समोर येत आहे, आमदारकी मिळाली नाही त्यामुळे ते नाराज होते आणि त्याचमुळे त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर येत आहे। आणि त्याच संदर्भातलं हे पत्र सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। आनंद परांजपे यांनी आपल्या सगळ्याच पदांचा राजीनामा दिलेला आहे। आमदारकी मिळाली नाही म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या।